प्रश्नातली सूचना ही आपण काळजीपूर्वक वाचतोय आणि काळजीपूर्वक वाचलेल्या सूचनेचं उत्तर हे आपण काढण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या घटकाचा मतितार्थच तो आहे की सूचना पालन या घटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही ती सूचना किती काळजीपूर्वक वाचता व किती काळजीपूर्वक त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता. आता आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या, जसं की आपण आता मगाशी मांडलं होतं, बाराखडी शिकली, उजवी डावी बाजू शिकली, जोडाक्षरे जोड शब्द शिकले, अर्थपूर्ण शब्द शिकला, शब्द किती अक्षरे आहे कसं ओळखावं हे शिकलो व अक्षरमालेवरील प्रश्न यांचं उत्तर कसं काढायचं हे आपण शिकलो. याचा अर्थ काय आहे की यातल्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आता आपल्या शिकवून झालेल्या आहेत. आपण सर्व घटक यातला जो तो बारकावा सगळा घेतलेलाच आहे. परंतु नुसतं शिकून याचं इम्प्लिमेंटेशन किंवा याचा अर्थ, याचं आकलन तुम्हाला किती झालंय, कारण आपल्या घटकाचं नाव आकलन आहे, हे किती झाले याचं मूल्यमापन आपण टेस्टद्वारे करणारच आहोत. परंतु शालेय प्रक्रियेमध्ये आपण काय करतो तर कोणताही घटक घेतला तर त्या घटकानंतर आपण त्या घटकावर आधारित थोडीशी उजळणी केली. प्रत्येक घटकाची जर आपण उजळणी केली तर तो घटक आपला खूप पक्का होण्यास मदत होते. आपण या घटकामध्ये उजळणी घेणार आहोत. उजळणी करताना आपण प्रत्येक घटकातील काही उदाहरणांचा अभ्यास करून आपण त्या उजळणीवर जर प्रकाश टाकला किंवा आपण ती जर उजळणी घेतली तर तो घटक आपल्याला सहज समजण्यासाठी खूप सुंदर होईल. मग आता काय करतो आपण विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक घटकाची उजळणी घेताना ती उदाहरणांच्या द्वारे नवीन प्रकारची उदाहरणे घेऊन आपण ती उजळणी घेणार आहोत. आणि उजळणी झाल्यानंतर आपण अजूनही जी आतापर्यंत परीक्षेला पडलेली उदाहरणं आहेत किंवा नवनीत असेल किंवा स्कॉलर असेल किंवा अक्षरगंगा असेल, इतर प्रकाशनातल्या उदाहरणांचा अभ्यास आपण उरलेल्या या आपल्या तासाच्या वेळेमध्ये आपण ते घेणार आहोत, जेणेकरून आपला सूचना पालन आकलन हा घटक एकदम परिपूर्ण होऊन जाईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या या उजळणीला. आता उजळणीमध्ये मी इथं वाक्य लिहिलेलं आहे, चंदूने चेतनला चमच्याने पेढे चारले. चंदूने चेतनला चमच्याने पेढे चारले या वाक्यामध्ये च च्या बाराखडीचे एकूण किती अक्षरे आली आहेत. प्रश्न मी परत वाचतोय, चंदूने चेतनला चमच्याने पेढे चारले असं वाक्य आपलं. या वाक्यामध्ये च च्या बाराखडीचे एकूण किती अक्षरे आली आहेत. जरा विद्यार्थी मित्रांनो आठवा, आपण हा प्रकार या तासिकेला सुरुवातीला शिकवलेला होता. जरा थोडासा प्रयत्न करा याचं उत्तर काढण्याचा. 2 सेकंदामध्ये काही जण विद्यार्थ्यांनी उत्तर देखील काढलं असेल. आपण याचं उत्तर शोधूया. तोपर्यंत तुम्ही थोडासा प्रयत्न करा, याचं उत्तर जमतंय का बघा. तोपर्यंत तुम्हाला हे उत्तर मी काढून दाखवतो. जरा या वाक्याचं काळजीपूर्वक वाचन करा, प्रयत्न करा थोडस. बघा, काही मुलांनी घरी पेन घेऊन ते उत्तर काढलं सुद्धा असेल. चंदूने चेतनला चमच्याने पेढे चारले या वाक्यात च च्या बाराखडीचे एकूण अक्षरे किती मिळतील. चला आपण याचं उत्तर आता काढूया. बऱ्यापैकी 15-20 सेकंद आपला झालेला आहे. आता आपण काढूया. मगाशी आपण असं शिकलो होतो की कोणत्याही अक्षराचं जेव्हा बाराखडीचे अक्षर काढायचे असतात, कोणत्याही दिलेल्या अक्षराचे बाराखडीतील अक्षर वाक्यातले काढायचे असतात, तेव्हा जिथे जिथे प्रश्नात दिलेलं अक्षर विचारलंय, प्रश्नात काय विचारलंय, च हे अक्षर बाराखडीचं किती वेळा आले, तर हे च या वाक्यात जितक्या वेळा आले तितक्या वेळा तितकी अक्षरे आपल्या बाराखडीतील आपल्याला मिळून जातील. म्हणजे वाक्यातलं च हे जिथं जिथं आले ते आपण मोजूया. ती संख्या म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे. चला, इथे एक च आले, इथे एक च आले, इथे एक आले आणि इथे एक आले. परत एकदा चेक करूया. चंदोने मध्ये च आले, चेतनला मध्ये च आहे, चमच्यामध्ये 2 च आले आणि चारले मध्ये 1 च आलेला आहे. आता मोजूया. 1 2 3 4 5 म्हणजे च च्या बाराखडीचे या वाक्यात एकूण किती अक्षरे आलेले आहेत तर 5 अक्षरे आलेली आहेत. परत बघा, 1 2 3 4 5 म्हणजे च च्या बाराखडीचे एकूण 5 अक्षरे या वाक्यात आलेली आहेत. अरे वा, मला वाटते काही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत याचं उत्तरही काढून ठेवलेलं असेल. बघा,
मगाचाच जो बाराखडीचा प्रकार आहे, आता आपण जी उजळणी घेतोय त्यातलं पुढचं उदाहरण तुमच्या समोर मांडलेलं आहे. बोलता बोलता काही जणांनी उत्तरही काढलं असेल. आपण ते वाक्य वाचूयात आणि त्याचं उत्तर तुमच्याशी जुळतंय का विद्यार्थी मित्रांनो तेही तुम्ही बघा. चला तर सुरुवात करूया. लताने लाल साडी लक्ष्मीला दिली. एवढंच वाक्य असलं. लताने लाल साडी लक्ष्मीला दिली वाक्य झालं. आता प्रश्न काय विचारलाय, ल च्या बाराखडीची किती अक्षरे यामध्ये आलेली आहेत. म्हणजे ल हे आपल्याला या वाक्यामध्ये किती वेळा आलेलं आहे हे आपल्याला मोजायचं आहे. जेवढ्या वेळा आले असेल तेवढं आपलं उत्तर असणार आहे. चला, लताने इथं ला आले बघा, त्यानंतर लाल इथं 2 वेळा ला आले बघा, लक्ष्मीला ल आणि ला आले बघा, आणि दिली इथं एकदा ला आले बघा. परत चेक करूया. लताने इथं ला आलेला आहे, लाल ल आणि ला आलेला आहे, नंतर लक्ष्मीला ल आणि ला आलेला आणि दिलीमध्ये ला आलेला. चला मोजूया. बघा तुमचं उत्तर बरोबर येते का. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे लताने लाल साडी लक्ष्मीला दिली या वाक्यात ल च्या बाराखडीची एकूण किती अक्षरे आलेली आहेत, तर 6 अक्षरे आलेली आहेत. आतापर्यंत आपण बाराखडी बघितली. या बाराखडीमध्ये आपण काय करत होतो, तर प्रश्नात च ची बाराखडी विचारले तर च हे अक्षर वाक्यात शोधत होतो. ल ची बाराखडी विचारली तर ल हे त्या वाक्यात शोधत होतो. परंतु ते अक्षर येताना कशी येत होती, तर सरळ येत होती, म्हणजे ती जोडून येत नव्हती. कधी कधी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी बाराखडी ते शोधायला लावतात ती कधी जोडाक्षरांच्या स्वरूपामध्ये असते. मग ती धरायची का, तर तीही विद्यार्थी मित्रांनो आपण धरली पाहिजे. जरी बाराखडीतलं अक्षर हे जोडाक्षर जरी बनून आलं तरी ती बाराखडीतलं अक्षर आपल्याला धरायचं आहे. मग ते कसं धरायचं सर, तर विद्यार्थी मित्रांनो आता मी एक उदाहरण घेतलेलं आहे उजळणीमधूनच. त्या उजळणीमधून आपण जरी बाराखडीतील अक्षर जे प्रश्नात विचारलंय ते बाराखडीतलं अक्षर जरी ते वाक्यामध्ये आलं तरी ते धरायचं आहे. ते धरून आपण उत्तर कसं काढू शकतो याचा अभ्यास आपण या उजळणीच्या उदाहरणाद्वारे करणार आहोत. चला तर मग आपण सर्वप्रथम आपल्याला दिलेलं उदाहरण आपण वाचूया. उदाहरण असं आहे, पूनमला पृथ्वीचा अभ्यास तसेच पक्ष्यांच्या थव्याचे चित्र व पैंजणावर थिरकायला आवडते. वाक्य मी परत वाचतोय. पूनमला पृथ्वीचा अभ्यास तसेच पक्ष्यांच्या थव्याचे चित्र व पैंजणावर थिरकायला आवडते. आता याच्यावरचा प्रश्न असा आहे, प्रश्न मी इथं तुम्हाला देतोय, तर थ च्या बाराखडीचे एकूण किती अक्षरे, इथं लिहितो मी प्रश्न. थ च्या बाराखडीचे किती अक्षरे या वाक्यात आलेली आहेत. आपला प्रश्न असा आहे थ च्या बाराखडीचे. चला तर मग आपण थ शोधूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर वाक्यामध्ये नीट शोधलं तर आपल्याला पहिला जो थ सापडतो तो जोडाक्षराच्या स्वरूपात सापडतो. कसा, तर बघा, पूनमला पृथ्वीचा, बघा इथं थ ला व जोडून आले. हा शब्द थोडासा मी मोठा लिहितो. या थ ला व जोडून आले. मग परीक्षेला समजा आपल्याला असंच वाक्य आलं, असा शब्द आला किंवा असं अक्षर आलं तर ते धरायचं का. परत लक्षात घ्या, आपल्याला जर परीक्षेला असं जोडून थ आलं, विचारले थच आणि जोडून आले तर ते धरायचं का, तर ते धरायचं आहे. आपल्याला ते धरावं लागणार आहे. म्हणजे पृथ्वीचा यातला थ्वी नावाचं हे अक्षर आपल्याला या थ च्या बाराखडीमध्ये धरायचं आहे. चला, हा झाला एक अक्षर, हे झालं एक. आता पुढे जाऊया. अभ्यास तसेच पक्ष्यांच्या थव्याचे, इथे एक थ आहे बघा, हे झालं 2. चित्र व पैंजणावर थिरकायला, बघा इथे थिरकायला शब्द आहे, इथं पण काय आहे, थ आहे. थिरकायला आवडते. चला मोजूया. पूनम लावला, हा एक आहे थ, त्याच्यानंतर हा एक थ आहे आणि त्याच्यानंतर हा एक थ आहे. म्हणजे थ च्या बाराखडीची एकूण 3 अक्षरे या वाक्यामध्ये आलेली आहेत. लक्षात ठेवा, जरी दिलेल्या बाराखडीचं हे अक्षर, परत एकदा सांगतोय, दिलेल्या बाराखडीचं हे अक्षर जरी जोडाक्षर स्वरूपात आलं तरी ते बाराखडीमध्ये धरायचं आहे. म्हणून थ च्या बाराखडीचे एकूण किती अक्षरे या वाक्यात आले त्याचं उत्तर आपल्याला 3 अक्षरे असं मिळालेलं आहे. आता बऱ्यापैकी आपली
बाराखडी यावर उजळणी झालेलीच आहे, परंतु जोडाक्षरची संकल्पना यासाठी मी तुमच्यासमोर एक उदाहरण मांडलेलं आहे. ते उदाहरण असं आहे, माझ्यासाठी क्रिकेटचा झेप व दोरीवरून झेप हे खूप सोपं आहे, असं वाक्य आपलं. या वाक्यामध्ये झच्या बाराखडीची एकूण किती अक्षरे आलेली आहेत? मी प्रश्न वाचेपर्यंत काही विद्यार्थी मित्रांनी आपले याचं उत्तर काढलं देखील असेल मागाच्या शिकवण्यावरून. परत एकदा आपण प्रश्न वाचूया. माझ्यासाठी क्रिकेटचा झेप व दोरीवरून झेप हे खूप सोपे आहे. या वाक्यात झ या अक्षराची, झची बाराखडी किंवा झचे बाराखडीतील अक्षरे किती आलेली आहेत? झच्या बाराखडीची अक्षरे किती आलेली आहेत? काही जण उत्तर काढलं असेल. चला तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आता काढूया. विचारले आपल्याला झ हे अक्षर. वाक्यात जिथं जिथं झ दिसेल तिथे तिथं आपण अंडरलाईन करूया, म्हणजे आपल्याला ते शब्द मोजायला, ते अक्षर मोजायला सोपं जाईल. चला, माझ्यासाठी मागाशी सांगितलं तुम्हाला, हा शब्द काय मिळाला आपल्याला? झा. जरी हे जोडाक्षर असलं तरी हे धरायचं आहे. चला धरूया. एक, त्यानंतर झेल मधला झ दोन आणि झेप मधला तीन. परत वाचूया. माझ्यासाठी हे झ, हा झेल मधला झ आणि झेप मधला झ. किती झाले टोटल? 1 2 3. म्हणजे झची बाराखडीतील अक्षरे या वाक्यात एकूण 3 वेळा आलेली आहेत. 3 अक्षरे आलेली आहेत. एवढं ते सोपं आहे. आता उजळणी मधला बाराखडी हा जरी प्रकार संपला असला हा पहिला, तरी सुद्धा सगळ्या घटकांवर उजळणी घेतल्यानंतर मी काही नवीन प्रकारची उदाहरणं याच तासिकेला तुम्हाला परत देणारच आहे. लक्षात ठेवा, फक्त बाराखडीतील अक्षरे घेताना जिथं जिथं जे विचारले, जे वाक्यात आले ते सर्वच घ्यायचं आहे. भलं ते जोडाक्षर असलं तरीही ते घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता उजळणी मधला दुसरा घटक जो की आपण शिकलेलो होतो, उजवी आणि डावी बाजू. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ आकलनावर आपल्याला 5 प्रश्न असतात आणि त्या 5 प्रश्नांमध्ये उजवं आणि डावं यावर आधारित 100% प्रश्न असतो. त्यामुळे उजवी व डावी बाजू समजून घेणं खूप आवश्यक आहे, जे की आपण मगाशी शिकलेलोच आहोत. परंतु या उजवी आणि डावी या बाजूवर आपण उजळणी म्हणून काही उदाहरणांचा अभ्यास आपण आता उजळणीमध्ये करणार आहोत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे काही नवीन उदाहरणांचा देखील अभ्यास आपण ते परत करणार आहोत. उजवं आणि डावं याच्यामध्ये आपण आता शिकणार आहोत. मी एक शब्द इथं फलकावरती लिहितोय आणि त्या फलकावरती लिहिलेल्या शब्दाच्या आधारे तुम्हाला परत एकदा उजळणी म्हणून उजवं आणि डावं हे समजावून सांगतोय. उजवं आणि डावं यावर परीक्षेला प्रश्न पडण्याची चिन्ह जास्त असतात, त्यामुळे आपण परत एकदा उजळणीमधून हा घटक अभ्यासूया. आता मी एक शब्द लिहितोय, त्या शब्दावर आधारित आपण काही उदाहरण बघूया. शब्द असा आहे जीवन लहरी. शब्द असा आहे जीवन लहरी असा शब्द आहे. आता या शब्दावर आधारित आपल्याला प्रश्न विचारतात. आता मी एक प्रश्न तयार करतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. लगेच शोधा तर खूप चांगला आहे आणि आपण पुन्हा उजळणीमध्ये घेणारच आहोत. प्रश्न असा आहे, मी तो प्रश्न लिहितो खाली. प्रश्न माझा असा आहे, उजवीकडून चौथे अक्षर कोणते? चौथे अक्षर कोणते? आता काही विद्यार्थी मित्रांनी हा उजवीकडून चौथे अक्षर लिहितोय, प्रश्नाचं उत्तर काढलं देखील असेल. चला तर आपण चेक करूया उजवीकडून चौथा अक्षर कोणतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या समोर पेपर असतो आणि आपला जो उजवा हात आहे तीच उजवीकडून आत यायचं असतं आणि आपला जो डावा हात आहे तोच डावीकडून यायचा असतं. आता आपल्याला इथं जो शब्द मिळालेला आहे तो शब्द असा आहे जीवन लहरी. उजवीकडून या म्हटले तर हा उजवा हात आहे माझा, उजवीकडून आत यावं लागेल. हे उजवं, उजवीकडून येत असेल तर माझा हा उजवा हात उजवीकडून आत यावं लागेल. व डावीकडून म्हटलं तर ही डावी बाजू, माझा डावा डावीकडून आत यावं लागेल. म्हणजे आपला जो उजवा हात आहे ती उजवीकडून आत या आणि डावीकडून विचारलं तर आपला डावा हात हा आहे, डावीकडून असं आत यायचं आहे. चला तर आपण प्रश्नांचा अभ्यास करूया. आपल्याला प्रश्न असा विचारलाय, उजवीकडून चौथा अक्षर कोणतं? तर हा माझा उजवा हात, उजवीकडून मी चौथा अक्षर असं आत येऊन मोजणार आहे. चला तर 1 2
3 4 म्हणजे न हे अक्षर मला उजवीकडून चौथं मिळणार आहे. परत बघूया 1 2 3 4. आता तेच समजा डावीकडून मोजायला हवं. समजा डावीकडून चौथे अक्षर मोजायला हवं तर सोपं आहे. परत माझा हा डावा हात आहे, हा डावा हात. या डाव्या हाताकडून मी 4 वेळा आत येणार. डावीकडून चौथं अक्षर डावीकडून आत येऊया. 1 2 3 आणि 4 म्हणजे ल. परत लक्षात घ्या ल हे अक्षर मला डावीकडून चौथं मिळून जाईल. म्हणजे लक्षात घ्या उजवीकडून येताना उजवा हात उजवीकडून असं या प्रकारे आत या व डावीकडून विचारला असेल तर हा डावा हात डावीकडून असं अशा प्रकारे तुम्ही आत येऊ शकता व तुम्ही काढलेलं उत्तर हे अतिशय बरोबर येणार आहे. फक्त एक लक्षात ठेवा आपला उजवा हात आणि आपला डावा हात उजवीकडून विचारला असेल तर उजव्या हाताने आत या, डावीकडून विचारला असेल तर डावीकडून आत या. उजवं आणि डावं ही संकल्पना खूप सोपी आहे. फक्त काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढलं तर तुमचं उत्तर बरोबर येऊन जाईल. आपण मगाशी एक संकल्पना शिकलो की चहा ही संकल्पना शिकलो. चहा म्हणजे काय तर प्यायचा चहा नव्हे, वेगळा चहा. चहा कसा शिकलो तर म च्या हे म अक्षर या शब्दातील म च्या उजवीकडील दुसरा अक्षर कोणता आधी म शोधूया. हे आपल्याला म मिळालं वाक्यात. आता या म च्या परत दोन बाजू तयार झाल्या. म ची इकडची बाजू ती उजवी व या म ची इकडची बाजू ती डावी झाली. आता मोजताना आपल्याला कसं लावलं त्यांनी मोजायला म च्या उजवीकडील दुसरा अक्षर ह्या म च्या उजवीकडचा दुसरा अक्षर ज्यावेळेस च्या हा शब्द वापरतात त्यावेळेस तो शब्द सोडून द्यायचा असतो. परत लक्षात घ्या ज्यावेळेस च्या म ला च्या शब्द वापरलाय म च्या ज्याला च्या शब्द वापरतात तो शब्द सोडून द्यायचा. म्हणजे म हा शब्द सोडून द्या आणि म हा शब्द सोडून कोणता घ्यायचा तर आपण इथं सांगितलंय उजवीकडील. म्हणजे म च्या उजवीकडील कितवं दुसरं. चला म च्या उजवीकडचं म सोडूया हा वी पहिला आणि र दुसरा. म्हणजे म च्या उजवीकडचं दुसरा अक्षर काय मिळालं आपल्याला र हे मिळून जाईल. लक्षात ठेवा म हे अक्षर या म च्या उजवीकडचं हे वी पहिलं आणि हे र दुसरं विचारले दुसरं म्हणून परमवीर या शब्दातील म च्या उजवीकडील दुसरं अक्षर आपल्याला र हे मिळून जाईल. आता अजून एक उदाहरण आपण इथं घेतलेलं आहे डाव्या उजव्या बाजूचं. अजिंक्य तारा या शब्दातील ताच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते. सर्वप्रथम आपण काय करतो प्रश्नात काय दिलंय तर ताच्या म्हणजे ता हे अक्षर आपल्याला शोधलं पाहिजे. ता माहित आहे का हे ता. आता या ताच्या डावीकडचं विचारले ताची इकडची उजवी व इकडची डावी बाजू. आता च्या म्हटलं की हा अक्षर सोडा. चला मोजूया ताच्या डावीकडचं चौथा अक्षर मोजूया. हे ता डावीकडचं हे पहिलं मग सांगितल्याप्रमाणे हे अक्षर सोडायचं आहे. च्या म्हटलंय तर ताच्या हे अक्षर सोडायचं आहे. हे अक्षर सोडून द्या. चला सुरुवात करूया. 1 2 3 आणि 4. चौथा अक्षर आपल्याला मिळतच नाही. कधी कधी पर्याय आपल्याला असाही असतो कोणतेच नाही. म्हणजे हाही आपण पर्याय क्लिक करू शकतो. आता कधी कधी काही प्रश्न खूप सोपे असतात. शब्द काही सोपे वापरलेले असतात. जसं की अभिनंदन पूर्वक हा शब्द आहे व त्यातला शेवटून दुसरे त्याच्या डावीकडील तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडील लगतचे अक्षर. आपण मगाशी लगतचे याचा अर्थ बघितला होता. लगतचे म्हणजे त्याला चिटकून येणार लगेच येणार अक्षर शेजारी येणार अक्षर ते लगतचं अक्षर असं असतं. चला हे प्रश्न सोडवताना मगाशी सांगितलंय की अर्धे अर्धे प्रश्न सोडवायचे. शेवटून दुसरं आधी शेवटून दुसरं शोधूया. शेवटून बघा हा शब्द इथं ही सुरुवात आहे. ही झाली सुरुवात आणि हा झाला शेवट. ही झाली सुरुवात ही सुरुवात आहे आणि हा झाला शेवट. चला शोधूया. शेवटून दुसरं अक्षर हे 1 आणि हे 2. शेवटून दुसरं अक्षर कोणतं मिळालं हे व वर राफार मिळालं. पुन्हा काय म्हणते बघा त्याच्या डावीकडील तिसऱ्या म्हणजे या वच्या डावीकडील तिसऱ्या. आपण मग शिकलोय वचं डावीकडचं तिसरं काढूया. ही डावी बाजू इकडची डावी बाजू आहे. 1 2 आणि 3 तिसरं अक्षर मिळालं. त्याच्या सुद्धा उजवीकडचं लगतचं. आता याच्या उजवीकडचं ही झाली उजवी बाजू. एक उजवीकडचं लगत अक्षर कोणतं आहे न न नाचा हे अक्षर आपल्याला मिळून जाईल. परत एकदा आपण प्रश्न बघूया. शेवटून दुसरं अक्षर. शेवटून म्हणजे काय इकडून हे शेवट आहे. शेवटून दुसरं अक्षर कोणतं मिळालं हे 1 आणि हे 2 व वर रफार हे अक्षर मिळालं आपल्याला
दुसरं, त्या दुसऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसऱ्या, म्हणजे याच्या डावीकडे तिसरं 1 2 आणि 3 हे तिसरं डावीकडचं मिळालं, त्याच्या सुद्धा उजवीकडचं लगतचं, या तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडचं लगतचं हे अक्षर न, म्हणजे आपल्याला न हे उत्तर मिळून जाईल. आत्ताच आपण उजवण डाव्याबाबत उजळणी घेतलेलीच आहे, तरी सुद्धा काळजीपूर्वक काही गोष्टी लक्षात ठेवा. उजवा आणि डावा हात याचा व्यवस्थित तुम्हाला जशी तुमच्या समोर वय असते त्यानुसार तुम्ही उजवीकडून आणि डावीकडून येऊन तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थित काढायचंच आहे. त्याचबरोबर प्रश्न सोडवताना गडबड न करता अर्धे प्रश्न, जसं की मी आता तुम्हाला फलकावरती दाखवलेलं होतं, अर्धेच प्रश्न सोडवायचे, कच्च्या वहीत थोडंसं काम करायचं आणि मगच आपलं पक्क उत्तर काढायचं आहे. तुम्ही म्हणाल सर मग ह्या पद्धतीने उत्तर काढायला आम्हाला भरपूर वेळ जाईल. जाऊ द्या, सध्या वेळ गेला तरी चालेल, परंतु जसं तुम्ही या प्रश्नांचा सराव करत जाणार आहात तसं तुम्हाला कच्च्या कामाची गरज भासणार नाही. त्यामुळे ही सुरुवात आहे. त्यामुळे उजवं डावं ही बाजू काढताना काळजीपूर्वक कच्चं काम करून तुम्हाला याचं उत्तर काढावयाचं आहे. अर्धा प्रश्न सोडवत यायचा आहे व उत्तराची खात्री करूनच मग पर्याय गोल रंगवायचा आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं हळू काम होऊ द्या, परंतु काही कालावधीनंतर जसं तुम्हाला या उदाहरणांचा अभ्यास होऊन जाईल तसं तुमच्यामध्ये त्या उदाहरणांना सोडवण्याची गती निर्माण होईल व तुम्ही ते प्रश्न सहजतेने सोडवून जाचाल, व्यवस्थित तुम्ही सोडवू शकता.